बीड लोकसभा मतदारसंघ म्हटलं की सगळ्यात आधी नाव समोर येतं ते दिवंगत गोपीनाथ मुंडेंचं। अलीकडेच बीडच्या सावरगावमध्ये पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा झाला होता आणि त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला। तसं तर बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे, तर मागील 20-30 वर्षांपासून बीडमधील राजकारण हे मुंडे आडनाव भोवती फिरताना दिसतंय। गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रीतम मुंडे या मतदारसंघातून सलग दोनदा निवडून आल्यात। 2014 पासून प्रीतम मुंडेच या ठिकाणी भाजपच्या खासदार आहेत। मात्र मागील काही दिवसांपासून प्रत्येक घडीला बदलणाऱ्या राजकीय घडामोडी, मुंडे भगिनींच्या नाराजीच्या बातम्या यासह धनंजय मुंडेंसोबत मुंडे भगिनींची वाढलेली जवळीक यामुळे बीडचा पुढचा खासदार कोण आणि कुठल्या पक्षाचा असा सवाल उपस्थित होतोय। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये बीडचा पुढचा खासदार कोण असू शकतो, कोणाची ताकद या ठिकाणी जास्त आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी। तर म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघाचं राजकारण प्रामुख्याने वंजारी समाजाची मोठी वोट बँक आणि मराठा मतदारांची टक्केवारी या भोवती फिरतं। बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। या 6 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत। यात परळीतून धनंजय मुंडे, माजलगावमधून प्रकाश सोळंके, आष्टीतून बाळासाहेब आजबे, बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत। यातील संदीप क्षीरसागर वगळता उर्वरित 3 आमदार अजित पवार गटात आहेत। तर गेवराई विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे। या मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण पवार सलग 2 टर्म आमदार आहेत, तर भाजपच्या नमिता मुदंडा या केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत। पैकी लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याची बातमी अलीकडेच प्रसिद्ध झाली होती, पण त्यावर अधिकचा तपशील उपलब्ध नाही। मात्र 4 मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असतानाही या ठिकाणी भाजपचा खासदार कसा निवडून येतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं असं आहे की बीडमध्ये अजूनही गोपीनाथ मुंडेंना मानणारा वर्ग मोठा आहे। नाही म्हटलं तरी मोदी फॅक्टर आहेच। त्यामुळेच मागील 2 निवडणुकात प्रीतम मुंडे इथून सहज निवडून आल्यात। मात्र 2024च्या लोकसभेसाठी उमेदवार कोण यावर चर्चा करताना प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळेल का इथून सुरुवात होते। पण आता प्रीतम मुंडेंना उमेदवारी न मिळण्याची काय कारण असू शकतात ते पाहूया। तर बघा, प्रीतम मुंडेंना उमेदवारी न मिळण्याचं कारण म्हणजे घराणेशाही। भाजप पक्षश्रेष्ठींकडून घराणेशाहीला विरोध केला जातोय। एका घरात 2 लोकांना तिकीट द्यायचं नाही हा भाजपचा अजेंडा आहे। त्यामुळे प्रीतम मुंडे किंवा पंकजा मुंडे विधानसभा किंवा मग लोकसभा अशीच एक सीट मिळणार असं धोरण भाजपकडून ठरवलं जात आहे। अशा दोन्ही बहिणींचा विचार करता पंकजा मुंडेंची भाषण शैली, मतदारसंघात असलेली पकड, दांडगा लोकसंपर्क, निर्णय क्षमता या गोष्टी प्रीतम मुंडेंमध्ये दिसत नाहीत। अशात कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। अशा वेळी मग प्रीतम मुंडेंना उमेदवारी देऊन भाजप रिस्क घेणार का हा प्रश्न आहेच। प्रीतम मुंडेंना उमेदवारी न देण्याचं दुसरं कारण म्हणजे भाजपनं केलेल्या खासदारांच्या कामाच्या सर्वेमध्ये प्रीतम मुंडेंच्या कामाला काहीसा निगेटिव्ह रिमार्क असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळणार का असा विचार करायला वाव आहे। आता भाजपनं पार्टी विथ डिफरन्स म्हणत सुरुवातीला काँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध केला खरा, पण आता या पार्टीतही घराणेशाहीची असंख्य उदाहरणं आढळून येतात। असो, पण आता दुसरीकडे भाजपमध्ये पंकजा मुंडेंनाही सातत्यानं डावललं जातंय। पक्षाकडून त्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय अशा बातम्या मागील 2 वर्षांपासून दर 2 महिन्यांनी येत असतात। फडणवीस आणि पंकजा मुंडेंमध्ये कमालीचे वाद असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे। अशात अनेक सभांमध्ये पंकजा मुंडे बोलून दाखवत असली मनातली खतखत यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत असं उघड दिसतंय। अलीकडेच पंकजा मुंडेंनी 2 महिने राजकीय सुट्टी घेत महाराष्ट्रात देवदर्शन दौरा केला होता। त्याला पंकजा मुंडेंनी शिवशक्ती परिक्रमा असं नाव दिलं होतं। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये तब्बल 5000 किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी या यात्रेच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन केलं। त्यांच्या या दौऱ्यामुळेच पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयानं जप्तीची कारवाई केली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली। यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंनी केंद्राने आपल्या कारखान्याला मदत केली नाही अशी नाराजी उघडपणे बोलून दाखवली।
त्यामुळं पंकजा मुंडेंना डावललं जात असून भाजप बीडमध्ये पंकजा मुंडेंनाही पर्याय शोधतंय का असा सवाल उपस्थित होतोय। मात्र कितीही राजकीय विरोध असला तरी मुंडे भगिनींना डावलणं भाजपला सध्याच्या घडीला तरी परवडणारं नाहीये। त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यातील ओबीसी महिला नेत्या म्हणून पंकजा मुंडेंचं नाव आघाडीवर आहे। एका सक्षम महिला राजकारणी, गोपीनाथ मुंडेंच्या वारस यासह मराठवाड्यातील पॉवरफुल नेतृत्व म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जातं। राज्यातील टॉप 5 महिला राजकारण्यांचा विचार केल्यास पंकजा मुंडेंचं नाव येतच। 2019च्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी पंकजा मुंडेंना उमेदवारी न देणं त्यामुळेच भाजपसाठी नक्कीच नुकसानकारक ठरू शकतं। आता भाजपने अलीकडेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत आघाडी केली आहे। अशा जिंकलेल्या परळी विधानसभेवर राष्ट्रवादी दावा सांगणारच यात शंका नाही। अशावेळी पंकजा मुंडेंना विधानसभेचं तिकीट न देता धनंजय मुंडेंनाच महायुतीकडून परळी विधानसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे। तर बीड विधानसभेसाठी भाजपकडून प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मी अमित शहांना माझा नेता मानते असं पंकजा मुंडेंनी अनेकदा बोलून दाखवलंय। पंकजा मुंडे मध्य प्रदेशच्या प्रभारी असून भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत। हे पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणातून काढून राष्ट्रीय राजकारणात घेण्याचे संकेत आहेत का असाही विचार करायला वाव आहे। आता बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे सोडल्यास दुसरं कोणतंही मोठं नाव भाजपकडे नाहीये। अशावेळी पंकजा मुंडे याच बीड लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवार असण्याची आणि त्या निवडूनही येण्याची जास्त शक्यता आहे। आता काही दिवसाआधी धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा लोकसभेचा सामना रंगण्याच्या चर्चा रंगल्या होत्या। त्याचं कारणही तसंच होतं। एका कार अपघातामुळे धनंजय मुंडे रुग्णालयात ॲडमिट होते। 40 दिवस आराम केल्यानंतर बीडमध्ये आलेल्या धनंजय मुंडेंच्या जंगी स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या बॅकग्राऊंडला असलेल्या बॅनरवर संसदेचं चित्र होतं। त्यामुळे धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे बीड लोकसभेचे उमेदवार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। पंकजा मुंडेंना खाली खेचण्यासाठी फडणवीसच धनंजय मुंडेंना बळ देत असल्याचा आरोप पंकजा मुंडे समर्थकांनी तेव्हा केला होता। त्यामुळे भावा बहिणीत सामना रंगेल असं वाटत असतानाच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली। मंत्री बनून आलेल्या धनंजय मुंडेंचं त्यांनी थेट औक्षणच केलं। तर रक्षाबंधनालाही त्यांनी धनंजय मुंडेंना राखी बांधली। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। यानंतर बीडच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय अशा चर्चा रंगल्या। यानंतर एका पत्रकार परिषदेच्या वेळी धनंजय मुंडेंनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलं होतं। माझ्यासाठी दिल्ली फार लांब आहे, तसंच आपली महाराष्ट्रातच राहण्याची इच्छा असून मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे ताई विरुद्ध दादा या चर्चांना तेव्हा पूर्णविराम मिळाला। दोघा बहीण भावांनी एकमेकांशी साधलेली जवळीक ही राजकीय तडजोड असल्याचंही बोललं जात आहे। मतदारसंघातील फडणवीस इफेक्ट कमी करण्यासाठी पंकजांनी खेळलेली ती एक स्मार्ट खेळी होती असं तेव्हा म्हटलं गेलं होतं। मात्र तुम्हाला तर माहीतच आहे राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं। अशात जर दोन्ही मुंडे बहिणींना भाजपने तिकीट नाकारलं तर पंकजा मुंडे या ठाकरे गट किंवा मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची ही शक्यता नाकारता येत नाही। किंवा मग पंकजा मुंडे स्वतःचा पक्ष देखील काढून निवडणूक लढवू शकतात। अगदी मध्यंतरी त्यांना BRS कडूनही ऑफर आली होती। पण आता बीड विधानसभेच्या 6 मतदारसंघातून कोणाला किती मतं पडतील, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असेल, विधानसभेचे आमदार नेमके खासदारकीला कुठल्या बाजूने ताकद पुरवतील, एकूणच तिथली राजकीय गणितं काय असतील त्यावरही एक नजर टाकूयात। सुरुवात करूयात परळी विधानसभा मतदारसंघापासून। तर बघा, परळीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची जवळपास एकसारखीच पॉवर आहे। 2019च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा या मतदारसंघातून 30,000 मतांनी पराभव झाला होता। मात्र जर लोकसभेच्या मतांची आकडेवारी पाहिली तर प्रीतम मुंडेंना या ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनावणेंपेक्षा अधिक मतं आहेत। प्रीतम मुंडेंना परळीतून लोकसभा निवडणुकीत 96,049 तर सोनावणेंना 77,269 मतं मिळाली आहेत। त्यामुळे लोकसभेत मुंडे भगिनींचा याच ठिकाणी वरचष्मा राहिला आहे। आता या मतांमध्ये 25,000 भाजपची मतं जरी वजा केली तरी 70,000 मतं ही त्यांना नक्कीच मुंडे या नावामुळे मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे परळीतून लोकसभेत दोन्ही नेत्यांचं जवळपास 50-50% मायलेज आहे। बीडच्या माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके हे सध्या आमदार आहेत। मात्र मागील निवडणुकीतच प्रचारावेळी त्यांनी ही आपली शेवटची निवडणूक असेल असं म्हटलं होतं। अशात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मंत्रिपद न मिळाल्यामुळं त्यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या होत्या।
अशातच काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची इच्छा असल्यास भाजपच काय शिंदे गटातही जाऊ असं त्यांनी म्हटलं होतं. अशात BRSचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळं आगामी काळात त्यांनी जर BRSमध्ये प्रवेश केला तर त्याचा पंकजा मुंडेंना फायदा होऊ शकतो असं म्हणतात. कारण त्यांनी जर पक्ष बदलायचं ठरवलं तर त्यांचं मतदान हे राष्ट्रवादी अर्थात धनंजय मुंडेंच्या विरोधात असेल. अशात KCR यांनी पंकजांनी BRSमध्ये प्रवेश केल्यास त्यांना CM पदाच्या उमेदवार करू अशी ऑफर दिली होती. त्यामुळे सोळंके यांनी BRSमध्ये प्रवेश केल्यास माजलगावमधून पंकजांना अधिक मतदान होऊ शकतं असं म्हटलं जात आहे. कदाचित BRS हा इथं वंचित सारखा रोल ठरू शकतो, पण ती नेमकी कोणाची मतं खाईल याची अद्याप तरी निश्चित गॅरंटी नाही. पण आता प्रकाश सोळंके यांची मध्यंतरीची मराठा आरक्षणासंदर्भातली ऑडिओ क्लिप, त्यानंतर त्यांची बनलेली मराठा विरोधी छबी, त्यांच्या बंगल्यावरील हल्ला आणि जरांगे पाटलांनी त्यांच्यावर केलेले प्रहार यामुळे प्रकाश सोळंके काहीसे बॅकफूटवर गेले होते. पण परत त्यांनी जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट घेत डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न केला. नंतर भुजबळांनी त्यांची घरी येऊन भेट घेतल्यामुळं सोळंकेंचं काहीसं सोशल इंजिनिअरिंग झालं खरं, पण आता त्याचा नेमका काय फटका त्यांना बसतोय याचं उत्तर लोकसभेत ते किती गोळाबेरीज माजलगावमधून करू शकतील यावरच डिपेंड आहे. विधानसभेसाठीची तीच त्यांच्यासाठीची एक लिटमस टेस्ट असू शकते. दरम्यान 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडेंना माजलगावमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असतानाही 1 लाख मतं मिळाली होती. म्हणून तर इथून सोळंकेंनी पक्ष बदलल्यास राष्ट्रवादीच्या मतांचं अजून विभाजन होऊन त्याचा पंकजा मुंडेंना निश्चितच फायदा होऊ शकतो असं ठोसपणे म्हटलं जात आहे. बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. बीडच्या राष्ट्रवादीच्या 4 आमदारांपैकी संदीप क्षीरसागर हे एकमेव असे आमदार आहेत जे सध्या शरद पवार गटात आहेत. त्यामुळे पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा लोकसभेचा सामना रंगल्यास पंकजा मुंडेंना या ठिकाणाहून निश्चितच आघाडी मिळेल. राष्ट्रवादीची मतं तसंच पंकजांना मानणारा वर्ग यांची बेरीज केल्यास मोठं मताधिक्य या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना मिळू शकतं. या मतदारसंघात काका पुतण्या अशी लढाई पाहायला मिळते. आमदार संदीप क्षीरसागर यांनी अगदी अटीतटीच्या लढतीत काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता. तर अलीकडेच जयदत्त क्षीरसागर यांचे आणखी एक पुतणे योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे आगामी विधानसभेत योगेश क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर असा सामना रंगू शकतो. अशा धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ आणि विरोधात क्षीरसागर यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मतांचं विभाजन होऊन त्याचा पंकजांना फायदा होऊ शकतो. एकूणच इथून फाईट काटेकीच असेल. गेवराई विधानसभा मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मणराव पवार 2 टर्म आमदार आहेत. मात्र गेवराईचं राजकारण कायमचं पंडित परिवाराभोवती फिरत आलंय. त्यामुळे NCP आणि भाजप अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानं या ठिकाणी सत्तेची समीकरणं काहीशी बदललेली आहेत. अमरसिंह पंडितांनी अजितदादांना साथ दिल्यानं या ठिकाणी आमदार लक्ष्मण पवारांची काहीशी कोंडी झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना गेवराई विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंच्या तुलनेत अधिक मताधिक्य मिळू शकतं. राष्ट्रवादीसह भाजपच्या लक्ष्मण पवारांचीही ताकद या ठिकाणी धनंजय मुंडेंना मिळू शकते. पंकजांना मानणारा मतदार वगळता लक्ष्मण पवार, भाजप आणि अमरसिंह पंडितांचा पाठिंबा धनंजय मुंडेंना मिळून ते या मतदारसंघातून आघाडी घेऊ शकतात. आता लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी आपला राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. आता त्यांची पुढे भूमिका काय, ते नक्की कोणाला पाठिंबा देतील, ते मराठा मतं इनकॅश करायला किती यशस्वी होतील यावर पुढच्या सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहेत. लक्ष्मण पवारांनी इथं गुगली टाकत पंकजांना सपोर्ट केला तर मग बरीच गणितं बदलूही शकतात. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत. भाजप उमेदवार भीमराव धोंडे यांचा त्यांनी जवळपास 25,000 मतांनी पराभव केलाय. तर या ठिकाणी भाजपचे सुरेश धस हे विधान परिषदेवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीसह भाजपचीही ताकद आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यानं या तिन्ही नेत्यांची ताकद धनंजय मुंडे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असल्यास त्यांना मिळू शकते. तर ठाकरे गटाचे दोंडू पाटील इथून विधानसभेचे उमेदवार असू शकतात. तर आष्टी, पाटोदा आणि शिरूर नगरपंचायतीवर सुरेश धस यांची सत्ता आहे. दरम्यान सुरेश धस मुलाला विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे.
मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं या ठिकाणी विधानसभेच्या उमेदवारीवरून पेच निर्माण होऊ शकतो। अशा वेळी विधानसभेआधी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाची लाईन क्लिअर करण्यासाठी आणि त्यावेळची राजकीय हवा पाहून धस यांनी पंकजा मुंडेंना पाठिंबा दिल्यास पंकजा मुंडेंना या ठिकाणी चांगलं मताधिक्य मिळू शकतं। तर आजबेंच्या ताकदीमुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी समसमान राहू शकते। मागच्या वेळी राष्ट्रवादीतून स्वतः शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केल्यावर निवडणुकीच्या केवळ 15 दिवस आधी पक्ष बदलून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या नमिता मुंदंडा या केज विधानसभेच्या सध्याच्या आमदार आहेत। केज मतदारसंघात मुंदंडा घराण्याचं वर्चस्व आहे। या मतदारसंघात वंजारी, मराठा आणि मुस्लिम अशी तिन्ही प्रकारची वोट बँक आहे। भाजपचा मतदारसंघ असल्यानं पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या नेत्यांची भूमिका या ठिकाणी म्हणून तर महत्त्वाची असेल। एकूणच बीड लोकसभेसाठी शरद पवारांचा राष्ट्रवादी गट, ठाकरे गट यांच्याकडे सध्या तरी कोणताही मोठा उमेदवार, मोठं नाव नाहीये। त्यामुळे सध्या तरी बीड लोकसभेसाठी पक्ष कोणता ते तुर्तास सांगता येत नाही। मात्र बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचंच पारडं जड दिसत असल्याचं काहीसं चित्र दिसतंय। पण धनंजय मुंडे ही दुसऱ्या बाजूला कमी नाहीयेत। पण बाकी तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या मते बीडचा पुढचा खासदार कोण होईल? पंकजा मुंडे की धनंजय मुंडे की मग अजून कोण? तुमची मतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा। सोबतच आपले विशेषवारी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।